अर्धसत्य हे अ, हे 2 शब्दच आमच्या पूर्ण कुटुंबाला ना कायमचे व्यापून बसलेले आहेत. हं. कारण अर्धसत्य ज्यावेळेला रिलीज झाला दिवाळी होती 83 सालची. तेव्हा आम्ही अर्थातच दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळीला नगरला होतो. आणि फिल्म रिलीज झाली, ती सुपरहिट झाली. बरं तो काळ असा होता, की नगरमध्ये सिनेमा उशिरा लागायचा. त्याच्यामुळे नगरमध्ये अर्धसत्य लागलेली नव्हती. पण मुंबई, पुणे, मोठ्या शहरांमध्ये सगळीकडे लागलेली होती आणि सगळे लोकं शोधत होते, की हा रामा शेट्टीचं काम केलेला माणूस आहे कोण? आणि मला आठवतंय तेव्हा आमच्याकडे फोन पण नव्हता नगरच्या घरी. आणि शिंदे स्पोर्ट्स म्हणून आम्ही एक दुकान भाड्याने दिलेलं होतं आमच्या वाड्यातलं. तिथे त्यांच्याकडे मात्र फोन होता आणि तो फोन ऑफ द हुक वाजत होता. आणि लोकं फोन करत होते, हे करत होते, ते करत होते, की "कहाँ हो? आओ, इकडे या, हे करा, ते करा." आणि शेवटी इतकं ते झालं, की शेवटी माझे आजोबा म्हणाले, की "जा बाबा, काय लोकं तुला फोन करून बोलवतायत, जा आता एकदाचा." आम्ही नगरला एस-टीमध्ये रात्री बसलो. म्हणजे बाबा, आई, मी, आजी, माझ्या 2 बहिणी, 3 बहिणी रादर. माझी चुलत बहीण पण तेव्हा आमच्याकडे असायची. सो आम्ही असे सगळेजणं पूर्ण गोतावळा घेऊन आम्ही मुंबईच्या वाटेला निघालो. मुंबईच्या वाटेने निघालो आणि बॉम्बे सेंट्रलला नगरहून येणाऱ्या बसेस थांबायच्या. तिथे आम्ही उतरलो आणि आता तुम्ही सगळे इथे थांबा, मी टॅक्सी घेऊन येतो. असं म्हणून बाबा टॅक्सी आणायला गेले आणि प्रॅक्टिकली लोकं त्यांना आमच्या टॅक्सीत या, आमच्या टॅक्सीत या आणि ते सगळे लोकं त्यांच्या आजूबाजूला इतकी गर्दी हे ते म्हणजे यू कॅन इमॅजिन बॉम्बे सेंट्रलचं एस-टी स्टँड आणि तिथे धुमाकूळ झाला, की "अरे रामा शेट्टी आया है यहाँ पर." आणि आम्हाला कोणाला काही कळेच ना काय झालंय नेमकं. मी तर अर्थात खूप लहान होते. हे किस्से मी आई आणि बाबांकडूनच ऐकलेले आहेत. सो मग आम्ही गेलो कसंबसं एक सरदारजी टॅक्सीवाला त्यांनी बाबांना बसवलं गाडीमध्ये आणि आम्ही सगळं सामान टाकलं गाडीत, हे केलं आणि मग आम्ही गेलो आणि अंधेरीला तेव्हा भाड्याच्या घरात आम्ही राहत होतो. तिथे आम्ही उतरलो, तर तो टॅक्सीवाला पैसेच घ्यायला तयार नाही. म्हणे, "नहीं, नहीं, रामा शेट्टी से कैसे पैसे लेंगे?" आणि आम्हाला काही कळतच नव्हतं. अर्थात त्याच्यानंतर असं लक्षात आलं, की ओह गॉड! गोष्टी आता बदलल्या आहेत. आता रिक्षानी, टॅक्सीनी, ट्रेननी फिरणं जे नाटक करत असताना बाबा करायचे, ते आता काही त्यांना शक्य नाहीये. मग त्यावेळेला तेंडुलकरांची एक मारुतीची छोटीशी 800 मारुती 800 तेव्हाची जुनी, ती त्यांच्याकडे होती एक्स्ट्रा. तर ती त्यांनी दिली बाबांना, की "तू गाडी घेईपर्यंत ही तू वापर, कारण तुला आता पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास करता येणार नाहीये." आणि बाबांनी ती गाडी वापरली आणि आय थिंक असं सांगतात, की बाबांनी त्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळ-जवळ 100 ते 150 सिनेमे त्यांनी साइन केले.